तर ज्या पैशासाठी आपण रात्रंदिवस काम करतो तेच पैसे आपल्याला टाइमावर भेटत नाही बरं का, त्यालाच म्हणते आपलं केटरिंगचं काम. तर चला सांगतो. तर जय श्रीराम मित्रांनो, मी आहे बीडचा आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपल्याला 99 दिवसामध्ये करायचे ते 1,00,000 फॉलोअर्स. आता आमचे जे आहे ना जेवायचे वांदे झालेत बरं का केटरिंगच्या कामामध्ये. आम्हाला चॉकलेट गोळ्या आणि 10 रुपयाचं जेवण घेऊ लागलं इथं. आणि तसे पप्पा म्हणलेच होते बरं का, आपल्या घरात थप्पी लागलेले पैसे त्याच्यातून एखादा बंडल घेऊन जाय. म्हणलं नको पप्पा, इकडं लय भारी जेवण भेटतंय 10 रुपयामध्ये डायरेक्ट धिंगाणाचे इकडं. आम्हाला वाटलं जायसाठी थार आहे, पण इथं नाही का 4 चाकाची कार आहे, म्हणजेच आपला मोठा आहे सर टेम्पो, त्याच्यात पण माग बसून जायचंय आपल्याला. आता तुमच्या भावाने कधी डोकं नव्हतं लावलं, पण 10 रुपयाच्या जेवणाला नक्कीच डोकं लावलं बरं का. हे टोल नाक्यावर येऊन मस्त मिसळ घेतली आणि ते 10 रुपयाचं जेवण सगळं शॉट मारून दिला. पोट भरला. आता चला म्हणलं आता मंचुरियन सोडायला, कारण की आपण नाही का युट्यूबला पण एकदम मोठा ब्लॉग टाकणार आहे आणि मस्त ब्लॉग आहे. तोपर्यंत आपल्याला फटाफट फॉलो वगैरे करून घ्या, कारण की आपल्या नाही का 40 के व्हायला फक्त 1000 फॉलोअर्स बाकी आहे. घ्या की राव मग तेवढं फॉलो करून. आणि समजायला वाटत होतं की 4 दिवसात नाही का प्रदीप भाऊनी 7,000 रुपये कमवले. हे खरं आहे बरं का, पण याला नाही का आमची डबल हजेरी लागली बरं का. रात्रंदिवस झोपलोच नाही आम्ही. त्या आवडला आणि मारला दम, विषय टॉपचा करून टाकला.